नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 16 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या या लाईकने आम्हाला पण मोटिवेशन मिळतं लेक्चर घेण्यासाठी। मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण जे काही डेली सेशन घेतो त्यातील प्रश्नांचा आपण मासिक बनवतो। मग ते आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं मासिक बनवलेलं आहे, जे साधारणतः एक 70 पेजेसचे तुम्हाला बघायला मिळतं। मग ते तुम्हाला रिव्हिजनसाठी बेस्ट राहणार आहे, ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल। आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे। मार्च 2026 मध्ये चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर चिलीचे नवीन राष्ट्रपती बनलेले जोस एंटिनिओ कास्ट। आपण जर बघितलं तर हे चिलीचे 38वे राष्ट्रपती बनले आहे। त्यांच्या शपथविधीमध्ये भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी भाग घेतला होता। त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर गॅब्रियल बोरिक यांची जागा आता जोस एंटिनिओ कास्ट यांनी घेतलेली आहे। चिली देश जर आपण बघितला तर हा दक्षिण अमेरिकेमधील एक अरुंद आणि लांब देश आहे। त्याचा आकार मिरची सारखा आहे म्हणून त्याचं नाव चिली पडलेलं आहे, जो अँडीज पर्वत आणि पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यान स्थित आहे। राजधानी आहे सॅन्टियागो। अधिकृत भाषा आहे स्पॅनिश। चलन आहे चिली पेसो। पुढे जाऊया, महत्त्वाच्या नियुक्त्या आपण बघूया। यामधल्या 2-3 नियुक्त्यांवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग त्या कोणत्या आहे? तर पहिलेच आहे नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण बनले? बालेन शाह। हे एक म्युझिक रॅपर आहे, जिथं स्टार मार्क करतो ते महत्त्वाचं आहे। इराणचे नवे सर्वोच्च नेते कोण बनले? तर मोस्तफा खामेनी यांच्यावर प्रश्न येऊ शकतो। पेरूचे अंतरिम राष्ट्रपती कोण बनले? जोस मारिया बाल्काझार। बांगलादेशचे 11वे पंतप्रधान कोण बनले? तारिक रहमान। यांच्या पार्टी पण पाठ करून ठेवा, ज्यांना स्टार मार्क केलंय त्यांच्या पक्ष जर असेल तर पक्ष पाठ करून ठेवायचं आहे। इथं काही जर बघितलं तर राजवाडे असतात, काही तानाशाह असतात, त्यामुळे त्यांचा पक्ष नसतो। पण जे निवडणूक होऊन जे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष बनले त्यांचे पक्ष लक्षात ठेवायचे आहे। सलग तिसऱ्यांदा बार्बाडोसच्या पंतप्रधान बनल्या मिया मोटली। जोस एंटोनियो कास्ट आताच आपण बघितलं चिलीचे राष्ट्रपती बनले। त्यानंतर जर बघितलं चेक प्रजासत्ताकचे नवीन पंतप्रधान आंद्रेस बाबिस बनले आहे। टांझानियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणी विजय मिळवला? तर सामिया सुलू हसन। हे एक लक्षात ठेवायचंय। आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती कोण बनल्या? कॅथरीन कॉनोली। हे पण लक्षात ठेवा। बोलिव्हियामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकली? रॉड्रिगो पाज। मादागास्करचे नवीन राष्ट्रपती बनले मायकल रेड्रियानिरिना। सेशलचे नवीन राष्ट्रपती बनले पॅट्रिक हर्मिनी। फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टियन लोकार्नू। जमैकाचे नवीन पंतप्रधान अँड्र्यू होलनेस। दुसरा प्रश्न आहे, 2025 साठी बीसीसीआयने कोणत्या भारतीय खेळाडूला प्रतिष्ठित पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर पॉली उमरीगर पुरस्कार जो आहे तर तो बीसीसीआयच्या माध्यमातून दिला जातो। पॉली उमरीगर जर आपण बघितलं तर एक जुने भारतीय खेळाडू होते, त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो। आणि मग आपण जर बघितलं तर हा पुरस्कार शुभमन गिल याला मिळालेला आहे, जो सध्या भारताचा ओडीआय वन डेचा जो काही क्रिकेट संघ आहे आणि जो काही टेस्टचा क्रिकेट संघ आहे तर त्याचा कोण आहे? कॅप्टन आहे। आणि या पॉली उमरीगर पुरस्काराबरोबरच एक अजून पुरस्कार दिला जातो, तो म्हणजे कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार। तर तो माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मिळालेला आहे। पुढे जाऊया, तिसरा प्रश्न आहे, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा फिलिपिन्स नंतर जगातील दुसरा देश कोणता ठरला? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट। तर फिलिपिन्स नंतर इंडोनेशियाने भारताकडून काय केलेलं आहे? तर ब्रह्मोसची खरेदी केलेली आहे। तर इंडोनेशियाने भारतासोबत 450 दशलक्ष डॉलरचा करार केलेला आहे, म्हणजे 3800 कोटींचा हा करार असणार आहे, ज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ते खरेदी करणार आहे। ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने मिळून तयार केलेले एक मिसाईल आहे। मग आपण जर बघितलं भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्कोवा हे दोन नद्यांच्या नावावरून याला ब्रह्मोस नाव पडलेलं आहे। हे एक सुपरसॉनिक कॅटेगरी मधलं मिसाईल आहे। तर सबसॉनिक, सुपरसॉनिक, हायपरसॉनिक अशा मिसाईलच्या कॅटेगरी असतात। आपण ब्रह्मोस 2 हायपरसॉनिक या कॅटेगरी मधलं मिसाईल डेव्हलप करत आहोत, पण ब्रह्मोस जे आहे ते सुपरसॉनिक कॅटेगरी मधील आहे, ज्याचा वेग जो आहे तो आवाजाच्या 2.8 ते 3 पट एवढा आहे। आवाजाच्या जितक्या पट वेग असतो त्याला मॅक मध्ये मोजला तर हा वेग जो आहे तो 3 मॅक एवढा जाऊ शकतो। ताशी ते 3700 किलोमीटर वेगाने लक्ष्य गाठू शकतं। पुढे जाऊया, चौथा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महिलांना मासिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री मावन ध्यान सत्कार योजना सुरू केली? तर ही योजना पंजाब सरकारने सुरू केली आहे। तर या योजनेअंतर्गत 18 वर्षावरील महिलांना दर महिन्याला 1000 रुपये दिले जातील। तर अनुसूचित जाती श्रेणीतील महिलांना 1500 रुपये मदत दिली जाईल। अर्थसंकल्पीय वाटप, पंजाब सरकारने जो काही आपला अर्थसंकल्प मांडला तर त्यामध्ये या योजनेसाठी 9300 कोटी रुपयाची बजेट जे आहे ते मंजूर केलं आहे। आता राज्य आणि त्याच्या योजना आपण बघून घेऊया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कोणी सुरू केली? महाराष्ट्राने। मेरी पूंजी मेरा अधिकार मुफ्त एलपीजी सिलेंडर योजना दिल्लीने सुरू केली। हनुमान प्रकल्प कुणाचा? आंध्र प्रदेश। निर्भया निशा पहल योजना कुणाची आहे?
तर केरळची. महिला उद्योजक सक्षमीकरण योजना ट्विस्ट कुणाची? तमिळनाडूची. मेरी रसोई योजना पंजाबची आहे. होमस्टे योजना राजस्थानची आहे. ई बाईक दीदी योजना दिल्लीची आहे. मुख्यमंत्री श्री शाळा योजना हरियाणाची आहे. मुख्यमंत्री आरोग्य योजना पंजाबची आहे. अक्कापडी योजना कर्नाटकची आहे. ओडिशा अमे पडिबा अमर भाष्य योजना ओडिशाची आहे. अटल विचल फॉरवर्ड स्कीम आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थानची आहे. पापा पगली इनिशिएटिव्ह गुजरातचा आहे. पाचवा प्रश्न आहे, महामार्गावरील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिला मायक्रो एल्गी टॉवर प्युअर एअर कुठे स्थापित करण्यात आला? तर हा जो टॉवर आहे याच्यामध्ये शेवाळ असणार आहे, म्हणजे एल्गी असणार आहे. तर हा टॉवर नवी दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी स्थापित करण्यात आलेला आहे. तर भारतातील पहिला सूक्ष्म शैवाल आधारित हवा शुद्धीकरण टॉवर, ज्याला प्युअर एअर टॉवर असंही म्हटलं जातं, तर हा टॉवर नवी दिल्लीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. नवी दिल्लीतील एरोसिटी हायवे कॉरिडॉर जवळ हा स्थापित करण्यात आलेला आहे. या टॉवरचा उद्देश वाहनांचे उत्सर्जन विशेषतः CO2 कमी करणे हा आहे. हे टॉवर प्रकाशसंश्लेषक सूक्ष्म शैवाल वापरून हवा शुद्ध करतं, जे प्रदूषकांना ऑक्सिजन आणि बायोमास मध्ये रूपांतरित करतात. पुढे जाऊया. सहावा प्रश्न, मार्च 2026 मध्ये 99.33% साक्षरता दर गाठून कोणता प्रदेश भारतातील दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला? तर भारतातील दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश जो आहे तो बनलेला आहे मित्रांनो चंदीगड. चंदीगडचा साक्षरता दर किती आहे? तर 99.33% आहे. आपण जर बघितलं पंजाबच्या राज्यपालांनी चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया म्हटले की चंदीगड जो आहे तो 99.93%, 93 आहे, 33 नाही, 99.93% साक्षरता दर गाठलेला आहे, ज्यामुळे तो पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. ही कामगिरी करणारा तो 6वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जर बघितलं तर 6वा क्रमांक आहे, पण फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये बघितलं तर दुसरा क्रमांक आहे. मग पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मित्रांनो, आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहे, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, हे तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. सातवा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने हवेची गुणवत्ता आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला? तर लेक अँड एअर वॉच उपक्रम जो आहे तो गुजरात सरकारने सुरू केलेला आहे. गुजरात सरकारने शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम गुजरात शहरी विकास अभियानांतर्गत राबवला जातो आणि त्याचे मुख्य उद्दिष्ट शहरामधील तलावांची स्थिती आणि हवेची गुणवत्तेचे रिअल टाइम निरीक्षण प्रदान करणं हे आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नीती आयोगाने जारी केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026च्या दुसऱ्या आवृत्तीत अचिव्हर श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवलेलं आहे? तर फिस्कल हेल्थ इंडेक्स जो आहे वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये पहिलं स्थान जे आहे ते ओडिशा राज्याने मिळवलेलं आहे. तर 2023-24 मधील राज्यांची कामगिरी इथे लक्षात घेतलेली आहे आणि ओडिशा जर आपण बघितलं तर फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे, झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, गुजरात चौथ्या आणि महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर इथे आपल्याला बघायला मिळतं. सगळ्यात शेवट जर बघितलं तर पंजाब राज्य आहे, सगळ्यात शेवटी 18व्या क्रमांकावर पंजाब राज्य आपल्याला बघायला मिळतं. सर आपल्यामध्ये तर राज्य खूप सारे, मग पंजाब 18व्या क्रमांकावर, मग बाकीचं काय? तर यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहे मित्रांनो, जसं की यामध्ये ईशान्येकडील राज्यांची एक वेगळी कॅटेगरी आहे, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पुढे जाऊया चला. 9वा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणाच्या सहकार्याने भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग ग्रीन कव्हर इंडेक्स 2025-26 सुरू केला? तर NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड जे आहे, तर त्याने जर बघितलं तर इस्रोच्या सहकार्याने काय केलेलं आहे, राष्ट्रीय महामार्ग ग्रीन कव्हर इंडेक्स जो आहे तो सुरू केलेला आहे. तर NHAI आणि इस्रोने काय केलेलं आहे, तर राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्राच्या सहकार्याने भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग हरित कव्हर निर्देशांक सुरू केला 2025-26. या निर्देशांकाचा मुख्य उद्देश उपग्रह प्रतिमांद्वारे राष्ट्रीय महामार्गावरील झाडे आणि हिरवळीचे शास्त्रीय मूल्यांकन करणं हा आहे. 10वा प्रश्न आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणत्या भारतीय ॲथलीटने पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर हे सुवर्ण पदक शैलेश कुमार यांनी जिंकलेलं आहे. तर शैलेश कुमारने T63 जो प्रकार आहे त्यामध्ये 1.84 मीटर उंची मारून 1.84 मीटर उंच उडी मारून काय केलेलं आहे, तर पहिलं स्थान पटकावलं आणि सुवर्ण पदक जिंकलं. शैलेश कुमार बिहार राज्यातील आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती.
11वा प्रश्न आहे, भारतातील पहिलं उघडपणे समलैंगिक खासदार कोण बनला आहे? तर मेनका गुरुस्वामी जे आहे त्या समलैंगिक खासदार बनलेल्या आहे. त्यांच्या अलीकडे राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर त्या राज्यसभेमध्ये ऍक्च्युअली निवडून आलेले आहे. ज्येष्ठ वकील आहे मेनका गुरुस्वामी. तर त्या भारतातील पहिले उघडपणे समलैंगिक खासदार बनलेल्या आहेत. 2018 मध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारी क्षेत्रातून वगळणाऱ्या ऐतिहासिक कलम 377च्या खटल्यामध्ये त्या प्रमुख वकील राहिलेल्या आहेत. 12वा प्रश्न आहे, 22 वर्षाच्या दीर्घ कालानंतर भारतातील कोणतं शहर आशियाई कप तिरंदाजी 2027चं दुसरं संस्करण आयोजित करणार आहे? आशिया कप तिरंदाजी 2027चं दुसरं संस्करण जे आहे ते भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. तर 22 वर्षानंतर प्रथमच एका सर्वोच्च आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेचं आयोजन भारत करणार आहे. 2027 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या आशिया कपच्या यजमान पदाचे हक्क दिल्लीला देण्यात आले आहे. शेवटची आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा 2005 मध्ये दिल्ली येथे झालेली होती, जी होती आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा. तर एवढं लक्षात ठेवा. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर हे सांगा. त्यानंतर उघडपणे समलैंगिक खासदार कोण बनलेले आहे पहिल्या, आणि ब्रह्मोस हे जे आपलं सुपरसॉनिक मिसाईल आहे तर ते फिलिपिन्स नंतर खरेदी करणारा दुसरा देश कोणता ठरला आहे ते तुम्हाला सांगायचंय. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चला बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं मासिक बनवलेलं आहे, जे तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. आणि आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे, नोट्स पॅक आहे, वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स आहे, ते सुद्धा अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडे जास्त क्वेश्चन जे आहे ते घेतलेले. रेग्युलर आपण 12 क्वेश्चन घेतो, आज आपण 15 क्वेश्चन घेतलेले आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गणित दिन 2026 किंवा त्याला पाय दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर तो कधी साजरा करण्यात आला? तर तो 14 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को एजन्सीने 2019 मध्ये 14 मार्च हा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला, आणि मग त्याला पहिल्यांदा 2020 मध्ये सेलिब्रेट करण्यात आलं. आणि आपण जर बघितलं तर 14 मार्च रोजी जगभरात पाय दिन म्हणून पाय दिन सुद्धा साजरा केला जातो, पाय डे, जो जगप्रसिद्ध गणितीय स्थिरांक पाय आहे, ज्याची व्हॅल्यू 3.14 एवढी असते. आता या वर्षीच्या गणित दिनाची थीम आहे मॅथमॅटिक्स अँड होप. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, भारताचे 94 आणि ईशान्येकडील पहिले ग्रँडमास्टर कोण बनले आहे? तर चेस मध्ये जर बघितलं, ग्रँडमास्टर एक महत्वाची पदवी असते, आणि भारताचा 94वा आणि ईशान्येकडील पहिला हे महत्वाचं आहे. ईशान्य भारतातील पहिला तर तो आहे मयंक चक्रवर्ती. तर मयंक चक्रवर्ती हा मूळचा कुठला आहे? आसामचा आहे. तर मग ईशान्य भारतातील हा पहिला ग्रँडमास्टर आहे, हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि एकूणातील तो 94वा ग्रँडमास्टर आहे. 16 वर्षाचा आहे मयंक चक्रवर्ती, आसाम राज्यातील आहे. आपण जर बघितलं त्याने अलीकडे ग्रँडमास्टर ही पदवी जिंकली आहे. स्वीडनमध्ये झालेल्या 8व्या ग्रँडमास्टर स्पर्धेमध्ये हॉटेल स्टॉकहोम नॉर्थ येथे झालेली स्पर्धा आहे. तर त्याने त्याचा तिसरा आणि शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला आणि तो ग्रँडमास्टर बनलेला आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, बंदर व्यवस्थापनासाठी जे काही पोर्ट असतात त्याला मॅनेजमेंट वगैरे करण्यासाठी डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं आहे? तर डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म जे आहे तर ते बंदराचं मॅनेजमेंट करण्यासाठी, पोर्ट मॅनेजमेंट करण्यासाठी व्हीओ चिदंबरनार बंदराने सुरू केलेलं आहे. तर तामिळनाडूचं आहे व्हीओ चिदंबरनार बंदर, ज्याला पूर्वी तुतीकोरीन बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. तर बंदर व्यवस्थापनासाठी डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म यांनी सुरू केलेला आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांवरील जागतिक परिषद 2026 जे काही जागतिक परिषद 2026 आहे तर तिला कुठे संबोधित केलेलं आहे? प्रश्न परत वाचतो. मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांवरील जागतिक परिषद 2026 कुठे संबोधित केली? तर त्या परिषदेला द्रौपदी मुर्मूजींनी नवी दिल्लीमध्ये संबोधित केलेलं आहे. तर कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांच्या परिवर्तनकारी भूमिकेला ओळख आणि ती बळकट करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. महिलांची भूमिका ओळखणे आणि तिला बळकट करणे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या महिला शेतकऱ्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, 2026 हे वर्ष काय म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे?
तर महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे. थीम आहे ड्रायव्हिंग प्रोग्रेस ॲटनिंग न्यू हाईट्स. तर ही थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. पुढे जाऊया. आता महत्वाच्या शिखर परिषदा आणि त्यांचं आयोजन कुठं करण्यात आलं हे सुद्धा आपण इथे बघूया. ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट 2027 जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे आणि 26 मध्ये भारतामध्ये झालेली आहे. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 आदिस अबाबा इथिओपिया इथं होणार आहे. म्युनिक सुरक्षा परिषद 62वी आवृत्ती जर्मनीमध्ये होणार आहे. जागतिक सरकार शिखर परिषद दुबई UAE मध्ये होणार आहे. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक दावोस स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे. 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये झालेली आहे. 18वे ब्रिक्स परिषद 2026 भारतामध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये होणार आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद 2026 भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये झाली आहे. विमोर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये झाली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये झालेली आहे आणि संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद COP17 2026 एव्हरेन आर्मेनियामध्ये होणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. 5वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये लॉन्च केलेले भारतातील पहिले स्वदेशी उभयचर ड्रोनचं नाव काय? तर मार्च 2026 मध्ये लॉन्च केलेला भारतातील पहिला स्वदेशी उभयचर ड्रोनचं नाव आहे अवतार. हा जो ड्रोन आहे मित्रांनो, आपण जर बघितलं तर बेंगळुरू स्थित एक स्टार्टअप आहे डीप टेक स्टार्टअप. आपण जर बघितलं तर डीप टेक स्टार्टअप ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टम्स असा पूर्ण नाव असलेला स्टार्टअप आहे. तर त्याने अवतार नावाचा ड्रोन बनवलेला आहे जो पाण्यात सुद्धा काम करेल आणि हवेत सुद्धा काम करणार आहे. ते हवेत आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी काम करू शकतं, ज्यामुळे ड्रोन उड्डाण आणि पाणबुडी सारख्या डायव्हिंगची क्षमता जी आहे ती एकत्रित आपल्याला यामध्ये बघायला मिळते. तर अवतार ड्रोन जो आहे तर त्याला अवतार मूवी मधल्या ज्या लोकांचा कलर आहे तर तसंच आपल्याला त्याचा कलर जो आहे तो बघायला मिळत आहे. पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणत्या देशाने त्यांच्या संसदेत वंश परंपरागत समवयस्काची व्यवस्था रद्द करण्यासाठी ऐतिहासिक कायदा मंजूर केला आहे? तर वंश परंपरागत समवयस्क ची व्यवस्था नेमकं काय आहे काय नाही हे आपण समजून घेऊ. तर ब्रिटनमध्ये अलीकडे एक कायदा करण्यात आलेला आहे. समजून घेऊया काय आहे तो कायदा. तर ब्रिटनच्या संसदेमध्ये ऐतिहासिक बदल करण्यात आलेला आहे. वंश परंपरागत उमराव जे होते तिथले आपण जर बघितलं तर जे काही राजांना मदत करणारे जे काही आपण म्हणूया जमीनदार वगैरे होते, जमीनदार उमराव, तर अशा लोकांना काय होतं तर तिथले आपली जशी राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह आहे तसं तिथं जर आपण बघितलं तर तिथल्या वरिष्ठ सभागृहामध्ये या उमरावांना जागा राखीव होत्या. या उमरावांना काय होत्या बऱ्याचशा जागा राखीव होत्या. 1999 मध्ये काय करण्यात आलं तर मजूर पक्ष आहे तिथं एक हुजूर आणि एक मजूर असे दोन पक्ष आहे. तर मजूर पक्षाने काय केलं ते उमरावांच्या जागा ज्या आहे त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कंप्लीट तो प्रयत्न जो आहे तो प्रत्यक्षात उतरला नाही. उमराव लोकांनी स्वतःला 92 जागा ज्या आहेत ते राखीव ठेवल्या. पहिले तर 92 पेक्षा जास्त जागा राखीव होत्या, पण नंतर आता आपण जर बघितलं 1999 मध्ये मजूर पक्षाने केलेल्या प्रयत्नानंतर फक्त 92 जागा ज्या आहेत तर तिथल्या वरिष्ठ सभागृहामध्ये आपल्याला 92 जागा राखीव बघायला मिळाल्या. आणि आता 27 वर्षानंतर म्हणजे 2026 मध्ये या उरलेल्या 92 जागा सुद्धा काय करत आहे तर आपण रद्द करत आहे. तर आपण जर बघितलं तर एखाद्या राजघराण्यात जन्म झाला तर त्याला संसदेमध्ये भाग घ्यायचा ऑटोमॅटिक हक्क मिळतो, अशा प्रकारची ही व्यवस्था होती. आणि मग हे 92 लोकांचं सदस्यत्व आता काय करण्यात आलेलं आहे नष्ट करण्यात आलेलं आहे. या विधेयकाला 10 मार्च 2026 रोजी मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे. तर आता या जागांसाठी सुद्धा काय होणार आहे इलेक्शन निवडणूक होणार आहे. मित्रांनो पुढे जाऊया. 7वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये कोणत्या दोन देशांनी फ्रीडम शील्ड हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला? तर फ्रीडम शील्ड हा जो संयुक्त लष्करी सराव आहे हा USA आणि दक्षिण कोरियाने सुरू केलेला आहे. तर आपण जर बघितलं तर हा सराव सुरू केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल नॉर्थ कोरियाने आपण जर बघितलं तर महासागरामध्ये 10 रॉकेट जे आहे ते लॉन्च केले होते, कारण अमेरिका त्यांच्या शेजारी युद्ध सराव करत होता दक्षिण कोरियासोबत मिळून. म्हणून फ्रीडम शील्ड युद्ध सराव जो आहे तो चर्चेमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा एक प्रमुख वार्षिक संरक्षण सराव आहे. मित्रांनो या काही आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहे ज्या तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. तुम्हाला जर आपलं शिकवणं आवडत असेल तर या बॅचेस तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरणार आहे. CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि 10% डिस्काउंट सुद्धा मिळवा. पुढील प्रश्न बघूया. प्रवासादरम्यान दृष्टीहीनांना मदत करणाऱ्या ध्वनिस्पंदन हा नवोपक्रमासाठी कोणत्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ध्वनिस्पंदन नावाचा एक उपक्रम जो आहे तो कर्नाटक राज्याच्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने सुरू केलेला आहे. आता हा उपक्रम असा आहे की त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या असेल ज्या
च्या माध्यमातून जे दृष्टीहीन लोक आहे तर त्यांना आपण जर बघितलं तर प्रवासादरम्यान कळत असेल आपण कुठे आलो काय आलो, तर तशी त्यांनी समजा चिन्ह किंवा तशी व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला साऊंड स्पंदना या नवोपक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला हा गव्हर्नन्स नाऊ 12व्या PSU राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना हा पुरस्कार उत्कृष्टता इन इनोव्हेशन या श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. या अंतर्गत वेगवेगळे पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले. गार्डन रिच शिप बिल्डर्स एक जहाज बनवणारी कंपनी आहे, तर तिला जर बघितलं तर मेक इन इंडिया अंतर्गत पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये इस्रोने 22 टनाच्या थ्रस्ट लेव्हलवर CE-20 क्रायोजेनिक इंजिनची समुद्र सपाटीपासूनची चाचणी कोठे यशस्वीरित्या घेतलेली आहे. तर इस्रोने 22 टनाच्या थ्रस्ट म्हणजे आता इस्रोचं हे रॉकेटमध्ये हे इंजिन बसवलं जातं आणि ते जास्तीत जास्त काय करू शकतं, मोठ्या गोष्टींना अवकाशामध्ये घेऊन जाऊ शकतं, जास्त वजनाच्या गोष्टींना. तर असं 22 टनाचं थ्रस्ट निर्माण करणारं CE-20 क्रायोजेनिक इंजिनची चाचणी जी आहे ते महेंद्रगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तमिळनाडूमध्ये. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. यामुळं LVM-3 रॉकेट जे असणार आहे तर त्याला अजून बळ मिळणार आहे, शक्ती मिळणार आहे ना, अजून आपण जास्त जड वस्तू ज्या आहे त्या अवकाशामध्ये घेऊन जाऊ शकणार आहोत. 10वा प्रश्न. जगातील पहिलं ऑटोनॉमस मरीन शिप कन्स्ट्रक्शन अँड सिस्टम सेंटर कुठे स्थापित केलं जात आहे. तर नेल्लोर आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर जगातील पहिलं ऑटोनॉमस मरीन शिप कन्स्ट्रक्शन अँड सिस्टम सेंटर जे आहे ते स्थापित केलं जात आहे. तर आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे जुवादिने मासेमारी बंदराजवळ जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र स्थापन केलं जात आहे. हा प्रकल्प मुंबई स्थित संरक्षण स्टार्टअप सागर डिफेन्स इंजिनिअरिंग आणि आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. पुढे जाऊया. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या 2 वर्दळीच्या रेल्वे मार्गावर कवच 4.0 प्रणाली यशस्वीरित्या राबवल्याची घोषणा केली. तर कवच 4.0 प्रणाली जी आहे तर ती दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा या 2 रेल्वे मार्गांवर राबवण्यात आल्याची यशस्वीरित्या राबवल्याची घोषणा जी आहे ती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे. कवच प्रणाली काय? ही प्रणाली स्वतः स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. म्हणजे ट्रेनच्या संरक्षणाबाबतची ही कवच प्रणाली आहे जी भारतीय रेल्वेच्या RDSO म्हणजे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने विकसित केलेली आहे. मार्च 2026 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वात व्यस्त दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा महामार्गावर 1452 किलोमीटर महामार्गावर कवच 4.0 प्रणाली यशस्वीरित्या चालवल्याची घोषणा केलेली आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. कोणत्या संस्थेने त्यांच्या डेटा सुरक्षा प्रणालीची सुरक्षा वाढवण्यासाठी पहिला संरचित बग बाउंटी प्रोग्राम सुरू केला आहे. तर UIDAI भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण जे आहे तर त्यांनी आपण जर बघितलं तर डेटा सुरक्षा प्रणालीची सुरक्षा वाढवण्यासाठी भारताचा जो डेटा आहे, आधार कार्डचा जो डेटा आहे तो UIDAI ही संस्था मॅनेज करते. त्या डेटाला संरक्षण देण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम जो आहे तो UIDAI ने म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आधार इकोसिस्टमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील संभाव्य सुरक्षा भेद्यता ओळखणे आणि त्यांना वेळेवर दूर करणे. याची स्थापना 28 जानेवारी 2009 रोजी करण्यात आली होती. UIDAI ची मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. अध्यक्ष आहे नीलकंठ मिश्रा. पहिले महासंचालक होते नंदन निलकेनी. मुख्य कार्यकारी अधिकारी हे भुवनेश कुमार. 13वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 उद्घाटन कुठे झालं. तर आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 उद्घाटन जे आहे ते चेन्नईमध्ये झालेलं आहे. तर चेन्नईमध्ये रेल्वे बनवल्या जातात, तुम्हाला माहित असेल. चेन्नईमध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी आहे. तर त्याच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन ICF चे महासंचालक U सुब्बाराव यांनी केलेलं आहे. याचं उद्दिष्ट आहे रेल्वे कोच उत्पादन, आधुनिक रेल्वे संच, प्रवासी सुविधा, उद्योन्मुख रेल्वे तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणे. तर चेन्नईमध्ये रेल्वेचे जे डबे आहे ते मोस्टली बनवले जातात. पुढील प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने अरकू कौनी नावाचा पहिला आदिवासी बाजरी आधारित खाद्य मेनू सुरू केला. तर बाजरीपासून बनलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा हा एकत्रित मेनू आहे अरकू कौनी. तर आपण जर बघितलं तर हा मेनू जो आहे तो आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी अरकू कौनी नावाचा एक राज्यातील पहिला आदिवासी बाजरी आधारित खाद्य मेनू लॉन्च केला. या उपक्रमाचा उद्देश आहे आदिवासी समुदायांना बाजरीवर आधारित पारंपरिक आहाराला मुख्य प्रवाहातील खाद्य संस्कृतीत आणणे आहे. पुढे जाऊया. 15वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी
समृद्ध ग्राम पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कुठे केलं? तर समृद्ध ग्राम पायलट प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते उमरी, गुना मध्य प्रदेश मधील गाव आहे या ठिकाणी करण्यात आलं. तर आपण जर बघितलं समृद्ध ग्राम पायलट प्रकल्प गुना मध्य प्रदेश मधून सुरू झालेला आहे. भारत नेट कनेक्टिव्हिटीचा वापर करून ग्रामीण नागरिकांना आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, शेती, ई गव्हर्नन्स सारख्या नागरी सेवा सहज उपलब्ध करून देणं हे या मागचं उद्दिष्ट आहे. तर आजच्या सेशनचे एक प्रश्न जास्त होते, मग टेस्ट क्वेश्चन पण जास्त आहे. वंश परंपरागत समवयस्क व्यवस्था कुणी रद्द केलेली हे सांगा. आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? त्यानंतर स्वदेशी उभयचर ड्रोनचं नाव काय, जो पाण्यात पण हवेत पण उडू शकतो आणि पोहू शकतो पाण्यामध्ये? आणि फ्रीडम शिल्ड युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 18 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण स्पेशल 30% ऑफ आपल्या ऍप्लिकेशनवरील सर्व कोर्सेसवर ठेवलेला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याची ऑफर आपण सुरू केलेली आहे. यासाठी आपल्या ॲपमध्ये 30% डिस्काउंट असणार आहे सगळ्याच बॅचेसवर. मग ते इयरबुक म्हणा, मासिक म्हणा, बॅचेस म्हणा, नोट्स म्हणा, टेस्ट सिरीज म्हणा, सगळ्यांवर हे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. 2025 सालचा 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारानं कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? 2025 सालचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो आर वीरामुथ्थू यांना मिळणार आहे. हे एक तमिळ लेखक आहे मित्रांनो, आणि तमिळ भाषेचे 3रे लेखक आहे ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रख्यात तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर वीरामुथ्थू यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि 3रे तमिळ लेखक बनलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय लेखकांना दिला जाणारा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. या पुरस्कारामध्ये 11 लाख रुपये रोख बक्षीस दिले जातं, प्रशस्तीपत्र आणि देवी सरस्वतीची कास्याची मूर्ती सुद्धा दिली जाते. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2024 सालचा तो विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला होता हिंदी भाषेसाठी, आणि त्यांचा आता डिसेंबर 2025 मध्ये निधन सुद्धा झालेलं आहे. डिसेंबर 2025 मध्येच आपण जर बघितलं तर जे राम सुतारे ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. मित्रांनो, आपण इथं चर्चेतील पुरस्कार बघूया. प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन 2026 चा पुरस्कार डॉक्टर कृती कारंत यांना मिळाला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. 2026 मध्ये कोणत्या पार्श्वगायकाला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर ते आहे अलका याज्ञिक. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ग्रासा मॅशेल यांना मिळाला. त्यानंतर मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार दलाई लामा यांनी जिंकला. क्रेफोर्ड पारितोषिक 2026 वीरभद्र रामनाथन यांनी जिंकलं. प्रतिष्ठित चांग फेडरल मानवतावादी पुरस्कार जो आहे तो डॉक्टर आर व्यंकटेश, डॉक्टर हरिप्रिया अरविंद यांनी जिंकला. इस्रायलचा सर्वोच्च सन्मान जो आहे संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल नरेंद्र मोदीजींनी जिंकलं. बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर स्मृती मानधनाने हा पुरस्कार जिंकला 2025 चा. बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025 अॅनाबेला सदरलँडने जिंकला. जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 रुबल नागी यांनी जिंकला. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांनी जिंकला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 वैयक्तिक श्रेणीमध्ये सीता अशोक शेळके यांनी जिंकला. आणि भारत तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार 2026 नमिता गोखले यांनी जिंकलेला आहे. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले? तर मॉरिशसचा जो काही 58वा राष्ट्रीय दिन होता त्यामध्ये भारताचं INS त्रिकंद नावाचं जहाज जे आहे ते सामील झालं होतं. तर 58व्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात म्हणजे 12 मार्च 2026 ला भारताचं INS त्रिकंदने काय घेतलं होतं? सहभाग घेतला होता. मग आपण जर बघितलं तर INS त्रिकंद भारतीय नौदलाची तलवार श्रेणीतील स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेड आहे. INS त्रिकंदची रचना हवाई, सागरी आणि पाणबुडी विरोधी युद्धासाठी करण्यात आलेली आहे. तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल, आताच गॅरंटी देऊन ठेवतो 100%. तर बघा, आता जी माहिती देणार आहे त्यामधून तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. काय आहे? 98व्या अकादमिक पुरस्कार ऑस्कर 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे मायकल बी जॉर्डनने. कोणी जिंकला? मायकल बी जॉर्डन. तर मायकल बी जॉर्डन जो आहे तर त्याने सिनर्स नावाचा चित्रपट आहे त्यामध्ये त्याची डबल रोल होता.
त्याच्या भूमिकेसाठी त्याने हा पुरस्कार जिंकलेला आहे. त्याचबरोबर बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार हॅमलेट चित्रपटासाठी जेसी बकलेने जिंकलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार पॉल थॉमस अँडरसनने जिंकलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर साठी. आणि बेस्ट मूवीचा पुरस्कार सुद्धा वन बॅटल आफ्टर अनदरलाच मिळालेला आहे. बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा पुरस्कार जो आहे तो सीन पेन यांना मिळालेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर साठी. आणि आपण जर बघितलं तर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेसचा पुरस्कार ॲमी मॅडगेन यांना मिळालेला आहे वेपन साठी. मित्रांनो, या ऑस्कर पुरस्कारामध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिल्म कॅटेगरी म्हणून एक असते, तर त्यामध्ये आपण आपला एक म्हणजे एक चित्रपट पाठवला होता. त्या चित्रपटाचं नाव लक्षात ठेवा, होमबाउंड. होमबाउंड चित्रपट पाठवला होता, पण त्याला तिथं पुरस्कार मिळाला नाही. तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर होमबाउंडचे डायरेक्टर कोण आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे जाऊया. 98व्या अकादमी पुरस्कार सोहळा लॉस एंजलिस मधील हॉलिवूड येथे डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन विनोदी कलाकार कोनान ओब्रायन करत होते आणि यावेळी 24 श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. मग ते VFX वगैरे त्या कॅटेगरीमध्ये हा जो पुरस्कार आहे त्या अवतार मूवीला मिळालेला आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय लसीकरण दिन 2026 नॅशनल वॅक्सिनेशन डे 2026 कधी सेलिब्रेट करण्यात आला तर तो 16 मार्चला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर 16 मार्चला नॅशनल वॅक्सिनेशन डे सेलिब्रेट करण्यात आला. आजार टाळण्यासाठी लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. थीम आहे इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल. पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये शीतजल मत्स्य व्यवसाय या विषयावर देशातील पहिली राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर कोल्ड वॉटर फिशरीज जर आपण बघितलं तर ती आयोजित करण्यात आली श्रीनगर जम्मू काश्मीर मध्ये. तर देशातील थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायावरील पहिली राष्ट्रीय परिषद श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात आयोजित करण्यात आली. केंद्रीय मत्स्य पालन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेचा मुख्य उद्देश देशातील शीतजल मत्स्य पालनाच्या प्रचंड क्षमतेला प्रोत्साहन देणे हा आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थान केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी भूषवलेलं आहे. 6वा प्रश्न आहे, भारतीय मानक ब्युरोने नवीन 2025 भूकंप प्रतिरोधक संहितेच्या 1893-2025 च्या जागी कोणती मानक संहिता पुनर्स्थापित केली आहे. आपण जर बघितलं तर आपल्या देशात भूकंप संहिता म्हणजे भूकंप आपल्या देशाचे काही झोन पाडण्यात आलेले आहे आणि त्या झोननुसार आपण जर बघितलं त्यांना एकत्रितपणे एक नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर आता IS 1893-2025 ही संहिता इतके दिवस भारतामध्ये लागू होती, पण त्याची जागा जुन्या संहितेने IS 1893-2016 या संहितेने जागा घेतलेली आहे. यानुसार भारतामध्ये भूकंपाचे 4 झोन आपण जर बघितलं बनवले जातात, ज्यामध्ये झोन 2 जो लो रिस्क चा असतो, झोन 3 मॉडरेट रिस्क, त्यानंतर झोन 4 जो आहे तर तो हाय रिस्क आणि झोन 5 जो आहे तो व्हेरी हाय रिस्क मध्ये येत असतो. आपण जर बघितलं हे झोन आपल्याला बघायला मिळतात. मग इथं तुम्ही हे जे रेड कलरचे झोन आहे हे व्हेरी हाय रिस्क, त्यानंतर हे जर तुम्ही बघितलं लाईट थोडे रेड कलरचे जर झोन बघितले तर ते हाय रिस्क मध्ये येतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर थोडेसे ग्रीन कलरचे जर बघितले मॉडरेट आणि स्काय ब्लू जर बघितले तर लो रिस्कचे झोन आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर हे जे काही मी तुम्हाला सांगितलं एवढंच लक्षात ठेवा. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने उपस्थित केलेल्या चिंतानंतर भारतीय मानक ब्युरोने वर्ष 2025 साठीची भूकंप संहिता मागे घेत 2026 जे मानक होते ते परत स्वीकारलेले आहे. पुढे जाऊया. 7वा प्रश्न 2026 BCCI नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलं. कर्नल CK नायडू पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो राहुल द्रविड यांना देण्यात आला. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, पण त्यांच्याबरोबरच हा पुरस्कार रॉजर बिनी यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. तर 1 आणि 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण जर बघितलं तर BCCIचे नमन पुरस्कार असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, ज्यामध्ये पॉली उमरीगर पुरस्काराचा आपण अभ्यास केलेला आहे. हा पुरस्कार शुभमन गिलला देण्यात आला. कर्नल CK नायडू पुरस्कार रॉजर बिनी आणि राहुल द्रविड यांना देण्यात आला. सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार स्मृती मानधनाला देण्यात आला. सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार जो आहे तर तो जर आपण बघितलं जो काही हर्षित राणा आहे आणि श्रीचरणी आहे यांना देण्यात आला. आणि सर्वोत्तम BCCIचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो मिताली राजला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे, या बॅच वर 30% डिस्काउंट आहे.
तर तुम्हाला फक्त गुड ही नावाचं कुपन जे आहे ते यूज करायचं आहे आणि या डिस्काउंटचा लाभ घ्यायचा आहे. आपला ॲप टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सामान्य उष्मायन केंद्र कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलं? तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन सोनितपूर आसाममध्ये करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या माध्यमातून. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या संपूर्ण आर्थिक सहाय्याने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजने अंतर्गत हे केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट भारताच्या ईशान्य प्रदेशात अन्न प्रक्रिया नवोन्मेषण, नवोपक्रम, उद्योजकता आणि कौशल्य विकासाला बळकटी देणं हे आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभा आणि कामगिरीचा गौरव करण्यासाठी मार्च 2026 मध्ये आयोजित पर्पल फेस्ट कुठे आयोजित करण्यात आला? तर पर्पल फेस्ट जो आहे दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रपती भवन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पर्पल फेस्ट दिव्यांग व्यक्तीची प्रतिभा, कर्तृत्व, स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती भवन मध्ये आयोजित करण्यात आलेला एक विशेष कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत आयोजित केला जातो. पुढील प्रश्न आहे. मार्च महिन्यात लायबेरियाचा ध्वज असलेला कोणता तेलवाहू जहाज संघर्षजन्य होर्मुझच्या सामुद्रधुनी पार होऊन मुंबई बंदरामध्ये सुरक्षित पोहोचला? सौदी अरेबियापासून आपल्याकडे तेल आणण्यात आलेलं आहे मुंबई बंदरापर्यंत. तर हे तेल जे आहे ते शेनलोंग नावाचं एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये आणण्यात आलेलं आहे. याच्यावर कोणत्या देशाचा झेंडा होता? तर लायबेरिया या देशाचा ध्वज लावून हे जहाज जे आहे ते भारतामध्ये सुखरूप आणण्यात आलेलं आहे. या जहाजामध्ये 1,35,335 मेट्रिक टन क्रूड ऑइल जे आहे ते या जहाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. एवढं क्रूड ऑइल या जहाजामध्ये होतं. पुढे जाऊया. मार्च 2026 मध्ये आदि परब महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? तर हा उत्सव रायपूर छत्तीसगड मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याचं आयोजन नवा रायपूर येथील ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आवारात करण्यात आलं. थीम आहे फ्रॉम ट्रेडिशनल टू आयडेंटिटी. 12वा प्रश्न. कोणत्या महासागरात शास्त्रज्ञांनी सुमारे 4,000 मीटर खोलीवर डार्क ऑक्सिजन सापडलेला आहे? तर पॅसिफिक महासागरामध्ये, प्रशांत महासागरामध्ये शास्त्रज्ञाला 4,000 मीटर खोलीवर एक डार्क ऑक्सिजन जो आहे तो मिळालेला आहे. डार्क ऑक्सिजन म्हणजे काय? तर जिथं सूर्याचा प्रकाश पण पोहोचत नाही तिथं रासायनिक क्रियेच्या माध्यमातून जर ऑक्सिजन निर्माण होत असेल तर त्याला डार्क ऑक्सिजन म्हटलं जातं. मग 4,000 मीटर खोलीवर म्हणजे 13,000 फूट खोलीवर आपल्याला डार्क ऑक्सिजन मिळालेला आहे. हा शोध जो आहे तो क्लॅरियन क्लिपर्टन झोन नावाच्या भागात लागलेला आहे. जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं असलेल्या पॉलीमेटॅलिक न्यूडुलस द्वारे पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस होतं आणि ऑक्सिजन तयार होतो. पुढे जाऊया 13वा प्रश्न. भारताच्या थोरियमच्या प्रचंड साठ्याचा वापर करण्यासाठी उच्च ऊर्जा प्रोटॉन प्रवेगक प्रणाली उभारण्याकरता कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? तर भारतामध्ये असलेल्या थोरियमचा वापर करण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर ऊर्जा निर्माण करण्यासाठी विशाखापट्टणम या शहराची निवड करण्यात आलेली आहे. तर विशाखापट्टणमची निवड तेथील सशक्त तांत्रिक परिसंस्था आणि समुद्राजवळच्या स्थानामुळे करण्यात आलेली आहे, ज्यामुळे उच्च ऊर्जा प्रणालीसाठी पुरेसे शीतलक पाणी कोल्ड वॉटर जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर येथे असलेल्या राजारामन्ना सेंटर फॉर ऍडव्हान्समेंट टेक्नॉलॉजी द्वारे विकसित केला जात आहे. 14वा प्रश्न आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या शहरात अमृत मित्र महोत्सव 2026 आयोजित केला? अमृत मित्र महोत्सव जो आहे तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. अटल पुनरुज्जीवन आणि शहरी परिवर्तन अभियान अमृत 2.0 अंतर्गत शहरी जल व्यवस्थापनामध्ये महिला बचत गटांची भूमिका आणि योगदानाला मान्यता देण्यासाठी हा एक अमृत मित्र महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे नवी दिल्लीमध्ये. 15वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय आणि किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सागर कवच मॉक ड्रिल कुठे आयोजित करण्यात आलं? तर सागर कवच मॉक ड्रिल जो आहे तर तो आपण जर बघितलं तर केरळचा किनारा आणि माहे पुदुचेरीचा किनारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2 आणि 3 आपले इथे उत्तर असेल. तर भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, तटीय पोलीस, सीमा शुल्क, सागरी अंमलबजावणी शाखा, बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे आपण जर बघितलं तर किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सागर कवच नावाचा मॉक ड्रिल जे आहे ते आयोजित केलं होतं. याचं उद्दिष्ट आहे समुद्रातून उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याविरुद्ध विविध सुरक्षा यंत्रणांची सज्जता आणि समन्वय यांचे मूल्यांकन करणे. आज आपल्या ॲपवर ऑफर आहे, 30% ऑफ आहे. याचा फायदा घ्या. कुपन कोड गुडी आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणी जिंकला आणि कोणत्या भाषेसाठी कितव्यांदा मिळाला? ऑस्कर पुरस्कार जेवढे कॅटेगरी सांगता येईल तर तेवढे सांगा. किमान बेस्ट ऍक्टर, ऍक्ट्रेस आणि बेस्ट मूव्ही इन बेस्ट डायरेक्टर या 4 कॅटेगरी सांगा. आणि कर्नल सी के नायडू पुरस्कार कोणाला मिळाला हे सांगा. आजचे टेस्ट क्वेश्चन पूर्णपणे
पुरस्कार ओरिएंटेडच होते. तर चला उत्तर द्या. थांबूया आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडला असेल तर पुन्हा एकदा लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण 19 मार्च 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. मित्रांनो, आज गुढीपाडव्यानिमित्त 30% डिस्काउंट अभ्यास मित्राचे सर्व बॅचेस, नोट्स सगळ्यांवर हे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. सुरू करूया मग आजचं सेशन. बघा, पहिला प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे म्हणजे सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेबी नावाची संस्था आहे, तिची 1988 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तिला वैधानिक दर्जा जो आहे, म्हणजे तिच्यासाठी कायदा करून तिला वैधानिक दर्जा जो आहे तो 1992 मध्ये देण्यात आला. तिचे अध्यक्ष जे आहे ते तुहिन कांत पांडे हे आहे. आणि आता त्यामध्ये सदस्य म्हणून, पूर्णवेळ सदस्य म्हणून के व्ही रमन्ना मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर के व्ही रमन्ना मूर्ती, कोप्पेला व्यंकट रमन्ना मूर्ती हे जे आहे ते सेबीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 ची. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आपण जर बघितलं तर 30 जानेवारी 1992 रोजी सेबीला काय करण्यात आलेले, वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. सेबीचा कायदा कधीचा आहे, तो सुद्धा 1992चाच आहे. मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रामध्ये. अध्यक्ष तुहिनकांत पांडे आहे. दुसरा प्रश्न, वर्ष 2026 साठी प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कुणाची निवड करण्यात आली? तर संगीत कलानिधी पुरस्कार जो आहे मित्रांनो, तर तो मिळालेला आहे जयंती कुमारेश यांना. तर मद्रास म्युझिक अकॅडमी 2026, मद्रास म्युझिक अकॅडमी मार्फत हा पुरस्कार दिला तो. मग मद्रास म्युझिक अकॅडमीने 2026 सालचा संगीत आणि नृत्य पुरस्काराची घोषणा जी आहे ती केलेली आहे. या वर्षाच्या उत्तरार्ध मद्रास संगीत अकॅडमीच्या 100व्या वार्षिक संमेलन आणि संगीत महोत्सवामध्ये संगीत पुरस्कार जे आहे ते प्रदान केले जातील. आता त्याची घोषणा झालेली आहे. तर संगीत कलानिधी पुरस्कार मिळालेला आहे जयंती कुमारेश यांना, वीणा वादन करत असतात त्या. त्यानंतर नृत्य कलानिधी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे नरेंद्रजी यांना, भरतनाट्यम नृत्यासाठी. त्यानंतर टीटी कृष्णमाचारी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे इज्जिकुडी एम सुब्रमण्यम यांना, नागस्वरम या वाद्ययंत्रासाठी. आणि TK व्ही रामानुजाचार्यलू यांना व्हायलन वाद्यासाठी. संगीत कला आचार्य पुरस्कार सुगंधा कालमेघम यांना मिळालेला आहे गायनासाठी. मित्रांनो, पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, BNP परिबा ओपन इंडियन वेल्स 2026 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर BNP परिबा ओपन इंडियन वेल्स 2026 ही स्पर्धा जी आहे ही जिंकलेली आहे जनिक सिन्नरने. त्याने पराभव केलेला आहे डेनियल मेदवेदेवचा. मित्रांनो, तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपन जी रिसेंटली झालेली त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ऑस्ट्रेलियन ओपन 2026, तर ही स्पर्धा कुणी जिंकली होती? ही स्पर्धा कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुरुषांमध्ये. आता ही इंडियन वेल्स ओपन BNP परिबा ओपन म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आयोजित केली जाणारी एक टेनिस स्पर्धा आहे जी जनिक सिन्नरने जिंकलेली आहे, जो इटलीचा आहे. उपविजेता डॅनियल मेदवेदेव राहिलेला आहे. त्यानंतर जर बघितलं महिलांमध्ये ही स्पर्धा अरिना सबलेंकाने जिंकली, जी बेलारुसची आहे. उपविजेती एलिना रायबकिना राहिलेली आहे, जी कझाकिस्तानची. मित्रांनो, आता एलिना रायबकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे तर ती महिलांच्या कॅटेगरीमध्ये जिंकलेली आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. पुरुष दुहेरीचं विजेतेपद, महिला दुहेरीचे विजेतेपद, इथं लक्षात जास्त काही ठेवायची गरज नाही. ही जी काही इंडियन वेल्स ओपन आहे तर या इंडियन वेल्स ओपन बाबत पुरुष आणि महिलांचं विजेतेपदच लक्षात ठेवायचं आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर ज्यांना लक्षात ठेवायचं असेल ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊया. स्पर्धा परीक्षेच्या मोफत तयारीसाठी साथी ऍप सुरू करण्याकरता शिक्षण मंत्रालयाने कोणत्या IIT सोबत सहयोग केलेला आहे किंवा करार केलेला आहे? तर साथी ऍप जे आहे ते स्पर्धा परीक्षांची मोफत तयारी करवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे IIT कानपूर आणि त्याचबरोबर जर बघितलं शिक्षण मंत्रालय, या दोघांमध्ये यासाठी काय झालेलं आहे? करार झालेला आहे साथी ऍप. आणि कशासाठी? हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबतचं. तर साथीचा फुल फॉर्म आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम. तर साथी ऍप शिक्षण मंत्रालय आणि IIT कानपूर यांनी विकसित केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना JEE नीट आणि इतर राज्यस्तरीय परीक्षेसाठी दर्जेदार प्रशिक्षण आणि अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी हे ऍप निर्माण करण्यात आलेलं आहे. पाचवा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलं?
तर पदक तालिकेमध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारत हा अव्वल राहिलेला आहे, रशिया दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर भारतीय खेळाडूंनी 75 सुवर्ण, 69 रौप्य आणि 64 कांस्य पदकं जिंकलेले आहे आणि एकूण 208 पदकं जिंकली। दुसऱ्या क्रमांकावर रशिया राहिलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर नवी दिल्ली येथे आयोजित 2026 ची आवृत्ती जी आहे तर ती 13वी होती। तर 13व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आपण जर बघितलं तर या आवृत्तीमध्ये भारताने सगळ्यात जास्त पदकं जी आहे 208 जिंकलेली आहे। दुसऱ्या क्रमांकाचा देश सुद्धा लक्षात ठेवा, रशिया। पुढे जाऊया, पंचुडोला उत्सव किंवा पंचुडोला मेलाना म्हणून साजरा केला जाणारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर हा पंचुडोला उत्सव जो आहे तो ओडिशामध्ये सेलिब्रेट केला जातो। होळीच्या नंतर साजरा केला जाणारा हा उत्सव आहे। हा उत्सव भगवान जगन्नाथाचा अवतार असलेला भगवान डोल गोविंद म्हणजे कृष्ण आणि देवी राधा यांना समर्पित आहे। पुढे जाऊया, 7वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये पोट्टी श्रीरामलू यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अनावरण करण्यात आलेला त्यांचा 58 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा कुठे आहे? तर पोट्टी श्रीरामलू यांनी आंध्र प्रदेशच्या निर्मितीमध्ये एक मोलाचं योगदान जे आहे ते दिलं होतं। उपोषण केलं होतं, उपोषण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर लगेच आंध्र प्रदेशची भाषेच्या आधारावर निर्मिती करण्यात आली होती। आंध्र प्रदेशमध्ये अमरावती या ठिकाणी पोट्टी श्रीरामलू यांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। याची उंची लक्षात ठेवा, आकडा आहे 58 आणि एकक आहे फूट। कधी कधी आपल्याला मीटर दिला तर त्यामुळे आपलं चुकतं, 58 फूट आणि तिथं कधी 58 मीटर, आपण गोंधळून जातो आणि मग कधी कधी चुकून येतो। 58 फूट आहे उंची, लक्षात ठेवायची आहे। तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी स्वातंत्र्य सैनिक पोट्टी श्रीरामलू यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती आंध्र प्रदेश येथे त्यांच्या 58 फूट उंच ब्रॉन्झ पुतळ्याचं अनावरण केलं आहे। अमरजीवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोट्टी श्रीरामलू यांनी तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याच्या म्हणजे आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी 56 दिवसांचं उपोषण केलं होतं आणि 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांचं निधन झालं होतं। त्यांच्या बलिदानामुळे 1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक आधारावर पहिलं राज्य आंध्र प्रदेश निर्माण झालेलं आहे। मित्रांनो, या ज्या सगळ्या बॅचेस आहे या बॅचेसवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने 30% डिस्काउंट आहे। गुढी नावाचं कुपन तुम्ही अप्लाय करा, डिस्काउंटचा फायदा घ्या। टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन आणि इंस्टाग्रामचा पेज जॉईन करून ठेवा, ज्यावर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल। 8वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जितेजी अलाहाबाद या हिंदी आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? तर जितेजी अलाहाबाद या आत्मचरित्रासाठी आपण जर बघितलं साहित्य अकादमी पुरस्कार ममता कालिया यांना मिळालेला आहे आणि कोणत्या भाषेसाठी? तर हिंदी भाषेसाठीचा त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे। मग आता आपण इथं खूप साऱ्या भाषा मी दिलेल्या आहेत, पण तुम्हाला काही स्पेसिफिक भाषाच लक्षात ठेवायच्या आहे। जसं की मराठी भाषेसाठी कल्याणिल्य रेषा हे आत्मचरित्र आहे राजू बाविस्कर यांचं। तर कल्याणिल्य रेषा या आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांना मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। हिंदी भाषेचा जितेजी अलाहाबाद, ममता कालिया नाव लक्षात ठेवायचं। त्यानंतर इंग्रजी भाषेचा पुरस्कार जो आहे तो नवतेज सरना यांना क्रिम्सन स्प्रिंग्स या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला। त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायची संस्कृत भाषा, तर संस्कृत भाषेचा पुरस्कार जो आहे तो महोपाध्याय साधू भद्रेशदास यांना मिळालेला आहे, त्यांच्या या प्रस्थान चतुस्तेय ब्रह्मघोषः या कवितेसाठी। बाकी तुम्ही इतर भाषेचे नाही लक्षात ठेवले तरी पण चालेल, पण इंग्रजी, मराठी आणि हिंदी लक्षात ठेवा, आजकाल ते जोडी लावायला विचारलं जात आहे। 9वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य बनला? तो रोमानिया जो आहे तो इंडियन सोलर अलायन्सचा 118वा सदस्य देश बनलेला आहे। त्याने मार्च 2023 मध्येच जो करार आहे त्यावर स्वाक्षरी केली होती, पण आता ऑफिशियल मार्च 2026 मध्ये जर बघितलं डिसेंबर 2023 मध्ये करारावर स्वाक्षरी केली होती आणि आता मार्च 2026 मध्ये जर बघितलं तर तो ऑफिशियली 118वा ISA चा सदस्य देश बनलेला आहे। मित्रांनो, तर रोमानियाचे राजदूत सेना लतीफ यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला अनुमोदनाचे दस्तऐवज सुपूर्द केले, त्यानंतर रोमानिया अधिकृतपणे ISA चा पूर्ण सदस्य बनलेला आहे। तर ISA ची स्थापना जी आहे ती COP21 मध्ये 30 नोव्हेंबर 2015 रोजी करण्यात आली होती। मुख्यालय गुरुग्राम हरियाणा मध्ये आहे। महासंचालक आशिष खन्ना आहे। अध्यक्ष देश भारत आहे आणि उपाध्यक्ष देश जो आहे तो फ्रान्स आहे। पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कुठे यशस्वीरित्या संपन्न झाला? तर इंडियन ऑर्किड फुलांचा जो काही उत्सव आहे तो पोकेंग सिक्कीम मध्ये संपन्न जो आहे तो झालेला आहे। तर पोकेंग लक्षात ठेवा, इंडियन ऑर्किड फेस्टिवल सिक्कीम मध्ये आयोजित करण्यात आला आणि त्याची थीम होती ऑर्चिड फॉर ब्युटी अँड प्रॉस्पेरिटी।
पुढील प्रश्न 11वा, इंडियन बँक्स असोसिएशनने मार्च 2026 मध्ये RRB कॉन्क्लेव्ह 2026 RRB साठी नेक्स्ट जेन सुधारणा, आव्हाने आणि संधी या उपक्रमाचं आयोजन कुठे केलं? तर नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRB ना बळकटी देण्यासाठी त्यांना विकसित भारत 2047च्या दूरदृष्टी संरेखित करण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. फक्त एवढं लक्षात ठेवा की RRB विषयक परिषद जी आहे जी मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आली, तिचं आयोजन नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. तिचं आयोजन जे आहे तर आपण जर बघितलं वित्त मंत्रालयाने केलेलं आहे. 12वा क्वेश्चन अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. नासाच्या कोणत्या मोहिमेअंतर्गत डायमॉर्फोस नावाच्या लघुग्रहाशी टक्कर देऊन संपूर्ण लघुग्रह प्रणालीची कक्षा यशस्वीरित्या बदलण्यात आली? तर नासाच्या कोणत्या मोहिमेअंतर्गत हे करण्यात आलं? तर नासाची डार्ट मिशन होतं. डार्ट मिशन अंतर्गत एक उपग्रह नासाने अवकाशामध्ये सोडला आणि एक जे डायमॉर्फस नावाचा एक लघुग्रह होता, तर त्या लघुग्रहाला तो उपग्रह कृत्रिम उपग्रह धडकला आणि त्या आपण जर बघितलं तर ऑब्जेक्टची दिशा जी आहे ती चेंज झाली. डार्ट काय असतं? तर डार्ट म्हणजे छोटा बाण किंवा आपण जर बघितलं तर ते खेळ खेळतात बघा, गोल असतं आणि त्याच्यावर निशाणा लावायचं असतं, त्याला डार्ट म्हटलं. तर तशा प्रकारे इथं उपग्रह फेकून मारला एका ॲस्ट्रॉइडवर आणि तो ॲस्ट्रॉइड जर बघितलं त्याने आपली दिशा चेंज केलेली आहे. तर डार्ट मिशन महत्वाचं आहे. नासाचं मिशन आहे डबल ॲस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट, हा डार्टचा फुल फॉर्म आहे. बघा, एखाद्या अंतराळ यानाला लघुग्रहाशी टक्कर देऊन त्याचा मार्ग बदलता येतो का हे तपासण्याची जगातील पहिलीच चाचणी होती. आपण जर बघितलं तर या टक्करेची तारीख होती 26 सप्टेंबर 2022. पण आता आपल्याला आपण जर बघितलं तर आता ही सगळी माहिती जी आहे ती सध्या आपल्याला कळलेली आहे. डार्ट अंतराळयान अंदाजे 22,500 किमी तास वेगाने डिमॉर्फसला धडकलेला आहे. म्हणजे आपण लॉन्च तर ते मागच केलं होतं, डार्ट मिशन मागच आपण सुरू केलं होतं, पण ते आता यशस्वीरित्या त्या लघुग्रहाची किंवा जे काही ॲस्ट्रॉइड होतं त्याची आपण काय केलेली आहे, दिशा जी आहे ती बदललेली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हे मिशन तर जुनं आहे, पहिलेच आपण उपग्रह लॉन्च केला होता, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 13वा प्रश्न, HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्सच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुणाची नियुक्ती झाली? तर या पदावर पार्थ नील घोष यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी अनुज त्यागी यांची जागा घेतलेली आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून आपला पदभार स्वीकारणार आहे. 14वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कोणत्या ठिकाणाहून वितरित केला? तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो गुवाहाटी आसाम मधून वितरित करण्यात आलेला आहे. एकूण रक्कम डीबीटी द्वारे 18,640 कोटी रुपये रक्कम जी आहे तर ती पीएम किसान योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत 6,000 रुपये वर्षातून 3 वेळा 2,000 रुपये करून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जातात. 15वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्यातून जीआय टॅग लावलेला जोहा तांदळाचा साठा युनायटेड किंगडम आणि इटलीला निर्यात करण्यात आला? तर जीआय टॅग असलेला एक जोहा तांदूळ आहे तर त्याची पहिली खेप जी आहे तर ती UK आणि इटलीला निर्यात करण्यात आली. हा तांदूळ जो आहे तो आसामचा आहे. आसाम राज्यातील जीआय टॅग असलेला हा तांदूळ आहे. जवळपास 25 मेट्रिक टन तांदूळ जो आहे तो आपण निर्यात केलेला आहे. आजच्या टेस्ट क्वेश्चन आहे, साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो कोणकोणत्या भाषेसाठी देण्यात आलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मराठी भाषेत कोणाला, हिंदी भाषेसाठी कोणाला, इंग्रजी भाषेसाठी कोणाला, संगीत कला निधी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे सांगा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डार्ट मिशन कोणत्या अंतराळ संस्थेचं आहे हे तुम्ही सांगायचं आहे. आय होप लेक्चर आवडला असेल, समजलं असेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 20 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्या ऍप्लिकेशनवर गुढीपाडव्याची ऑफर जी आहे ती कंटिन्यू आहे. 30% डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता. आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे. गुढी नावाचं कुपन तुम्ही अप्लाय करायचं आहे. सुरू करूया आजचं सेशन. प्रश्न क्रमांक 1, मार्च 2026 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सी ड्रॅगन 2026 या बहुराष्ट्रीय नौदल सरावात भारताने कुठे सहभाग घेतला होता? तर सी ड्रॅगन नावाचा युद्ध सराव जो आहे तो अमेरिकेमध्ये जर बघितलं तर ग्वाम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि हा एक बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे ज्यामध्ये अनेक देशांनी सहभाग घेतला होता. आणि हा एक नौदलाचा युद्ध सराव आहे. ही गोष्ट इथं नोंद घेण्यासारखी आहे. भारतासोबतच जर बघितलं तर अमेरिकेत याचं आयोजन झालं म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड या देशांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. हा एक बहुराष्ट्रीय
नौदलाचा युद्ध सराव आहे सी ड्रॅगन. आपण जर बघितलं तर हा पाणबुडी विरोधातील एक युद्ध सराव आहे मित्रांनो. भारतीय नौदलाने या सरावासाठी बोईंग P-8I सागरी गस्त आणि टेहाळणी विमानं तैनात केली होती. तर नौदल जर बघितलं तर त्यामध्ये फक्त जहाज नसतात. आपण जर बघितलं नौदलामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर, त्यासोबत डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स, पाणबुड्या, हेलिकॉप्टर्स आणि आपण जर बघितलं तर त्यांची विमानं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्य सरकारने भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्य गौधम योजना सुरू केलेली आहे? तर मुख्यमंत्री सहाय्य गौधम योजना जी आहे तर ती छत्तीसगड सरकारने सुरू केलेली आहे. तर छत्तीसगड सरकारने निराधार आणि भटक्या प्राण्यांना संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यक गौधम योजना जी आहे ती सुरू केली आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय किंवा साई यांनी बिलासपूरमधील लखतपूर येथून या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेसाठी राज्यातील सर्व विकास गटामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये 1460 गोशाळा उभारण्यात येणार आहे, जिथे भटक्या जनावरांना निवारा मिळेल. पुढे जाऊया जैविक विविधतेवरील अधिवेशनाला, म्हणजे जे काही बायोडायव्हर्सिटी विषयक जे काही अधिवेशन परिषद भरवली जाते तर त्याला नागोया प्रोटोकॉल वरील भारताचा पहिला राष्ट्रीय अहवाल कोणत्या मंत्रालयाने सादर केला? तर आपण जर बघितलं बायोडायव्हर्सिटी ही एक पर्यावरणाशी संबंधित संकल्पना आहे आणि त्याशी संबंधित एक नागोया नावाचा प्रोटोकॉल आहे आणि त्या प्रोटोकॉलवर आधारित भारताने एक अहवाल तयार केलेला आहे. तो अहवाल भारताचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्या मार्फत तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांनी हा अहवाल राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या सहकार्याने तयार केलेला आहे. आणि मग हा अहवाल आपण जर बघितलं तर कुणाला सादर करण्यात आलेला आहे? तर जे काही बायोडायव्हर्सिटी विषयक आपण जर बघितलं परिषद आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याला आपण हा अहवाल सादर केलेला आहे. तर 1 नोव्हेंबर 2017 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत भारताची प्रगती यामध्ये दर्शवलेली आहे. नागोया प्रोटोकॉल जो आहे तर तो हे सुनिश्चित करतो की जैविक संसाधनं आणि पारंपरिक ज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या लाभाचं न्याय आणि समान वितरण होईल. तर याबाबत सुनिश्चितता नागोया प्रोटोकॉल बघत असतो. तर नागोया प्रोटोकॉल विषयी अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल होऊन जाईल. करंटच्या दृष्टिकोनातून हा प्रोटोकॉल जो आहे तो जैवविविधतेशी संबंधित एक प्रोटोकॉल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चौथा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये रेडिओ खगोलशास्त्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड जो आहे तो रेडिओ खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर कशासाठी देण्यात आला? रेडिओ खगोलशास्त्र या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल देण्यात आला. आणि कुणाला देण्यात आला? यशवंत गुप्ता. आणि कोणता पुरस्कार? MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2025. पुढे जाऊया पाचवा प्रश्न, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक बँकेकडून कोणत्या भारतीय राज्याला $299 दशलक्ष कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे? तर $299 दशलक्ष कर्ज जे आहे तर ते उत्तर प्रदेश सरकारला मिळणार आहे हवेची गुणवत्ता सुधारण्याकरता. तर जागतिक बँक, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यामध्ये हा करार जो आहे तो झालेला आहे. हा उपक्रम उत्तर प्रदेश स्वच्छ हवा व्यवस्थापन कार्यक्रम म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये $299 दशलक्ष ची गुंतवणूक जागतिक बँक जी आहे ती करते वायू प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट आहे. सहावा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने ई स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केलं आहे? तर ई स्वास्थ्य धाम पोर्टल उत्तराखंड सरकारने सुरू केलेलं आहे. आता 4 धाम यात्रा सुरू होतील आणि 4 धाम यात्रेदरम्यान जे यात्रेकरू आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे या पोर्टलचं मेन उद्दिष्ट आहे मित्रांनो. तर 4 धाम यात्रेत सहभागी होणारे यात्रेकरूंच्या आरोग्यावर थेट लक्ष ठेवणार आहे ई धाम स्वास्थ्य पोर्टलच्या माध्यमातून, जेणेकरून गरज पडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत सुद्धा पुरवता येणार आहे. सातवा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी टपाल आणि पार्सल सेवा अधिक जलद करण्यासाठी इंडिया पोस्टाची 24 स्पीड पोस्ट आणि आपण जर बघितलं तर 48 स्पीड पोस्ट पार्सल सेवा सुरू केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जर बघितलं तर टपाल सेवेमध्ये 2 सेवा सुरू केलेल्या आहे, 24 स्पीड पोस्ट आणि 48 स्पीड पोस्ट. म्हणजे 24 तासात कोणतंही पार्सल जे आहे ते पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवायचं आणि 48 तासात पोहोचवायचं. तर या 2 सुविधा ज्या आहेत ते सुरू करण्यात आलेल्या आहे आणि ह्या सुरू कोणी केलेल्या आहे? तर ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवा नवी दिल्लीमध्ये आपण जर बघितलं तर या सेवांचं उद्घाटन केलेलं आहे. केंद्रीय संचार मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया.
त्यांनी 24 स्पीड पोस्ट त्याचबरोबर 48 स्पीड पोस्ट या सेवांचं उद्घाटन केलं. या सेवा दिल्ली, मुंबई, बेंगलोर, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई या 6 प्रमुख महानगरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 24-48 तासामध्ये कागदपत्र जे आहे तर पार्सल जे आहे ते पोहोचवले जाणारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर तुमच्याकडे ऑप्शन असेल तुम्हाला तुमचे कागदपत्र 1 दिवसात पोहोचवायचे की 2 दिवसात, मग त्यानुसार तुम्ही ऑप्शन निवडू शकता. मित्रांनो, आज तुम्ही गुड वीक कुपन अप्लाय करा आणि तुम्हाला फी मध्ये 30% डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे. त्यासाठी अभ्यास मित्रचा ॲप डाउनलोड करा. मग यावर करंट अफेअर्सचे नोट्स, बॅच, इतर बॅचेस सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. 8वा प्रश्न आहे, क्रिम्सन स्प्रिंग्स या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर क्रिम्सन स्प्रिंग्स या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार नवतेज सरना यांना मिळाला आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कारावर ऑलरेडी आपण हिंदी भाषेचं बघितलं, आता इंग्रजी भाषेत बघितलं, आता मराठी भाषेवर सुद्धा अजून आपण एखादा क्वेश्चन सेपरेट घेऊया. बाकी मी तुम्हाला सगळे विजेते तर सांगितलेलेच आहे ऑलरेडी, कालच्या सेशनमध्ये सांगितले होते. आजच्या सेशनमध्ये बघा, इंग्रजी भाषेसाठी नवतेज सराना हे लक्षात ठेवा, आणि हिंदी आणि मराठी भाषेचं जर जमलंच तर आज परत कमेंट बॉक्समध्ये सांगा की हिंदीसाठी कुणाला मिळाला, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आणि मराठी भाषेसाठी कुणाला मिळाला. जागतिक वस्त्र ब्रँड युनिक्लो ने मार्च 2026 मध्ये भारतात आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर युनिक्लो जर बघितलं, जपानीज एक कपड्यांचा ब्रँड आहे, आणि त्याने जसप्रीत बुमराला आपलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 1 मार्च ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यव्यापी फूट अँड माउथ डिसीज लसीकरण मोहीम सुरू केली आहे? तर आपण जर बघितलं, फूट अँड माउथ डिसीज लसीकरण मोहीम जी आहे तर ती गुजरात सरकारने सुरू केलेली आहे. तर गुजरात सरकार 1 मार्च ते 15 एप्रिल म्हणजे जवळपास 45 दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर एक आजार आहे फूट अँड माउथ डिसीज, तर ज्यामध्ये जनावरांचे जे काही पाय आहे आणि जे काही तोंड आहे तर त्यामध्ये इन्फेक्शन होतं, ज्याला लाळ घोट्या असा आजार पण म्हटलं जातं. तर त्या आजारावर उपाय म्हणून लसीकरण जे आहे ते या 45 दिवसाच्या दरम्यान केलं जाणार आहे गुजरातमध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत. पुढे जो 11वा प्रश्न आहे, ईशान्य भारत आणि जपानमधील संस्थांनी कोणत्या संस्थेत शैक्षणिक आणि संशोधन संघ स्थापन करण्यासाठी आशयपत्र म्हणजे करारावर स्वाक्षरी केली? तर ईशान्य भारत आणि जपानमधील संस्थांनी IIT गुवाहाटीमध्ये आपण जर बघितलं तर एक शैक्षणिक आणि संशोधन संघ स्थापन करण्यासाठी एक करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर याचं उद्दिष्ट ईशान्य भारत आणि जपान यांच्यामध्ये शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या गतिशीलतेला प्रोत्साहन देणे हे या कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद कुठे आयोजित केली जात आहे? तर 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद जी आवृत्ती लक्षात ठेवा किती आहे, तर 12वी आहे, ती नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित केली जात आहे. मित्रांनो, ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स असोसिएशन तर्फे नवी दिल्ली येथे 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषदेचं आयोजन केलं जाते. त्यामध्ये विविध कायदेतज्ञ आणि सरकारी वकिलांनी सहभाग घेतलेला आहे. उद्दिष्ट आहे न्याय व्यवस्था अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे, हे त्यांचं मेन उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, अरवली पर्वताची उंची जी आहे तर तिची उंचीची व्याख्या अलीकडे करण्यात येत आहे की 100 मीटर पेक्षा जर एखादी टेकडी उंच असेल तर त्याला पर्वत मानायचं, किंवा त्यापेक्षा कमी उंची असेल तर त्याला पर्वत मानलं जाणार नाही. तर अशा उंचीबाबत व्याख्या करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये 10 सदस्य आहे. त्या समितीचा अध्यक्ष कोण आहे हे आपल्याला इथं या प्रश्नाच्या माध्यमातून विचारण्यात आलेलं आहे. तर अरवली पर्वताची उंची निश्चित करणारी, कारण समजून घ्या एखादी टेकडी जर 100 मीटर पेक्षा कमी असेल तर जे काही खाणकाम वगैरे केले जातं तर ते लोक काय करणार, त्या टेकडीला नष्ट करणारे. तर तुम्ही ऐकलं असेल चर्चेमध्ये होता हा मुद्दा. तर कांचन देवी त्या समितीच्या अध्यक्ष आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर अरवली पर्वतरांगेच्या 100 मीटर व्याख्येवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 10 सदस्यीय नवीन तज्ञ समिती गठीत केली. वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या संचालिका कांचन देवी या समितीचे नेतृत्व करणारे 10 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. 14वा प्रश्न, भारतातील कोणती खाण कंपनी एकाच आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये 50 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादन करणारी पहिली कंपनी ठरलेली? म्हणजे एका आर्थिक वर्षात जवळपास 50 दशलक्ष टनाचं लोह खनिजाचं उत्पादन जे आहे ते कुणी केलेले? तर राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड NMDC लिमिटेडने हे उत्पादन केलेले एकाच वर्षात 50 दशलक्ष टन. NMDC जर बघितलं मित्रांनो तर ही पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक कंपनी आहे, एक नवरत्न कंपनी आहे. त्याचबरोबर 1958 मध्ये स्थापन झालेली हैदराबाद तेलंगणामध्ये हिचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये प्रोटॉन कॅन्सर थेरपी सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे?
तर सरकारी रुग्णालयामध्ये प्रोटॉन कॅन्सर थेरपी जी आहे ती आसाममध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि आसाममधील गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे राज्य कर्करोग संस्थेमध्ये 500 कोटी रुपये खर्च करून ही सुविधा सुरू केली जात आहे, ज्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना अचूक आणि प्रगत उपचार मिळणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर येणार आहे, पण त्या अगोदर 30% डिस्काउंट विसरू नका. जर तुम्ही बॅच घेतली असेल तर तुमच्या मित्रांना सजेस्ट करायला विसरू नका. सी ड्रॅगन नावाचा युद्ध सराव जो आहे तो कुठे झाला, कोणा दरम्यान झाला आणि कशाचा सराव आहे, नौदलाचा, हवाई दलाचा किंवा लष्कराचा, हे सांगा. MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड कुणाला मिळाला आणि कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला आणि अरवली पर्वतरांगेची व्याख्या करण्यासाठी जी समिती होती त्याच्या अध्यक्षाचं नाव सांगायचं आहे. अशा प्रकारे आजचं सेशन इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. लेक्चर सुरू करण्या अगोदर 30% गुढीपाडव्याची ऑफर जी आहे ती आपली कंटिन्यू आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुढी कुपन यूज करायचे आणि बाकी सर्व नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्यांवर, बॅचेसवर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. आपण एवढी मोठी ऑफर 2026 वर्षामध्ये पहिल्यांदाच ठेवलेली आहे. सुरू करूया आजचं सेशन. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण झाला आहे? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नव्या अध्यक्ष झालेले आहे साध्वी निरंजन ज्योती. मित्रांनो, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जसं की 2019 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तर त्याला 2018 मध्ये तर घटनात्मक दर्जा जो आहे तो देण्यात आला होता. त्याविषयी घटना दुरुस्ती आहे, ही 102वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीनुसार 338B कलम जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर 2018 मध्ये घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला. या मागासवर्गीय आयोगाची स्थापना जी आहे ती 14 ऑगस्ट 1983 रोजी एक वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली होती. म्हणजे आपण जर बघितलं मागासवर्गीय आयोग ही घटनात्मक संस्था नव्हती, पहिले एक वैधानिक संस्था होती. मात्र 102वी घटना दुरुस्ती 2018 नुसार तिला घटनात्मक दर्जा देऊन 338B हे कलम संविधानामध्ये ऍड करण्यात आलेले आहे आणि या मागासवर्गीय आयोगाचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आता साध्वी निरंजन ज्योती या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्ष बनणार आहे. तर माजी केंद्रीय मंत्री आहे, भाजपच्या नेते आहे. 2019 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री, 2021 मध्ये ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयात राज्यमंत्री पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात 100 प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल पार्क विकसित करण्याच्या कोणत्या योजनेला मंजुरी दिली? तर 100 प्लग अँड प्ले पार्क जे आहे तर ते भव्य नावाच्या योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे आणि या योजनेला अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर आपण जर बघितलं भव्य म्हणजे भारत औद्योगिक विकास योजना, तर ही जी योजना आहे या योजनेची घोषणा 18 मार्च 2026 रोजी करण्यात आली. 33,600 कोटी रुपये गुंतवणूक इथं केली जाणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ जे आहे तर आपण जर बघितलं तर या योजनेविषयी सगळी अंमलबजावणी जी आहे या योजनेची ते करणार आहे. या योजनेचं उद्दिष्ट आहे या भव्य योजनेअंतर्गत 100 ते 1000 एकरचे औद्योगिक पार्क जे आहे ते उभारण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे बदल या भव्य योजनेअंतर्गत होणार आहे. पुढे जाऊया. कुरुबा जमातीच्या कलेचं जतन केल्याबद्दल कोणत्या कलाकाराला मार्च 2026 मध्ये मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर कुरुबा जमात जी आहे ती आपल्याला तमिळनाडूमध्ये बघायला मिळते आणि तमिळनाडूमध्ये या कुरुबा जमातीची एक आदिवासी आपण जर बघितलं चित्रकला आहे तिचं जतन केल्यामुळं कृष्णन राघवन यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर पद्म पुरस्कार 2026 131 जणांना देण्यात आलेले, ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. मग याच 113 पद्मश्रीमध्ये एक पद्मश्री जो आहे तो तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुरुबा आदिवासी कलाकार कृष्णन राघवन जे किटना नावाने सुद्धा फेमस आहे तर यांना मरणोत्तर पद्मश्री देण्यात आलेला आहे. 30 वर्षाहून अधिक काळ कुरुबा चित्रकलेची आणि प्राचीन शैलकलेची अद्वितीय शैली पुनरुज्जीवित केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात उगाडी हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो? आपण जर बघितलं जसं महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण म्हणून सेलिब्रेट केला जातो, तसं उगाडी जो आहे तो आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या भागामध्ये राहणाऱ्या तेलुगू लोकांमार्फत
उगाडी हा सण जो आहे तो नवीन वर्षाचा सण म्हणून सेलिब्रेट केला जातो, म्हणून वरीलपैकी आपलं सर्व उत्तर येईल. तर आपण जर बघितलं तर उगाडी सणाचे मूळ प्रामुख्याने सृष्टिकर्ता देव ब्रह्म यांच्याशी संबंधित आहे. उगाडी हा शब्द संस्कृत मधील युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात, तर काळाच्या आधी या शब्दापासून बनलेला म्हणजे असा त्याचा अर्थ आहे. तर या शब्दापासून तो बनलेला आहे. त्याचा अर्थ नव्या युगाची सुरुवात असा देखील होतो. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, शालेय शिक्षणाला जागतिक करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने शिख क्रांती 2.0 उपक्रम सुरू केला? तर शिख म्हणल्यावर राज्य येणार पंजाब. मित्रांनो बघा, शालेय शिक्षणाला जागतिक करण्यासाठी पंजाब राज्याने पंजाब एज्युकेशन रिव्होल्युशन 2.0 सुरू केलेला आहे. यामध्ये 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये 2,500 कोटींची गुंतवणूक जागतिक बँक आणि 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक पंजाब राज्य करणार आहे. तर पंजाब सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने पंजाब एज्युकेशन रिव्होल्युशन 2.0 हा उपक्रम सुरू केलेला आहे. 6वा प्रश्न आहे, नारळ उत्पादनाच्या बाबतीत जगात कोणता देश पहिल्या स्थानावर पोहोचला? तर भारत जगात नारळ उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर 30% जास्त नारळ उत्पादनामध्ये भारताचा वाटा आहे. जगामध्ये 12,390 हेक्टरवर नारळ उत्पादन केलं जातं. त्यापैकी 2,165 हेक्टरवर भारतात नारळ उत्पादन केलं जातं आणि भारतामध्ये दरवर्षी 21,373 दशलक्ष नारळाचं उत्पादन जे आहे ते केलं जातं. 2026-27 अर्थसंकल्पामध्ये आपण नारळ प्रोत्साहन योजना देखील जारी केलेली आहे. 7वा प्रश्न आहे, भारताच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली नाविक तुम्हाला माहित असेल, जसं गुगलचं जर बघितलं तर गुगल मॅप वगैरे तुम्ही यूज करता, ज्यावरून आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन कळतं. तर तसंच आपण जर बघितलं तर नाविक नावाचं सिस्टम आपलं स्वतःचं नेव्हिगेशन सिस्टम आहे. तर त्यामधील एक उपग्रह अलीकडे काय झालेला आहे, खराब झालेला आहे. त्यामधील अणुघड्याळ ॲटॉमिक क्लॉक जे आहे म्हणजे किचकट कॅल्क्युलेशन करणारं जर आपण बघितलं तर जे काही अणुघड्याळ असतं तर ते बंद पडलं. तर मग त्यामुळे ते नाविक पूर्ण जे काही सिस्टम आहे तेच बंद पडलेले आहे. तर मग त्या उपग्रहाचं नाव आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून विचारलंय. मी परत एकदा प्रश्न वाचतो. भारताच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली नाविकचा कोणता उपग्रह त्याच्या अणुघड्याळातील बिघाडामुळे बंद पडला? तर त्याचं नाव आहे IRNSS-1F. तर हा जो काही उपग्रह आहे हा अलीकडे बंद पडलेला आहे आणि मग त्यामुळं पूर्ण नाविकच काय झालेलं आहे तर डिस्टर्ब झालेलं आहे. तर नाविक आपण जर बघितलं तर नाविक म्हणजे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन. तर असा नाविकचा फुलफॉर्म आहे. ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने विकसित केलेली भारताची प्रादेशिक उपग्रह आधारित दिशादर्शन प्रणाली आहे. मित्रांनो, अभ्यास मित्राचं डिस्काउंट सुरू आहे. गुडी नावाचं कुपन परत तुम्हाला इन्फॉर्म करून देतो. तुम्हाला अप्लाय करायचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं डिस्काउंट आहे 30%. हे तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळेल. बरेचसे असे क्लासेस असतात की जे फी वाढवतात, पण आपण जेव्हा बॅच सुरू करतो त्याची एक फिक्स फी असते आणि त्याच फीवर तुम्हाला काय दिलं जातं, वेळोवेळी वेगवेगळ्या ऑफरच्या माध्यमातून डिस्काउंट दिलं जातं. जनरली 10% असतं, हे 30% आहे म्हणजे 3 पट डिस्काउंट. याचा तुम्ही फायदा घ्यायला विसरू नका. आणि त्याचबरोबर लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल आणि अभ्यास विषयक रील्ससाठी अभ्यास मित्राचं इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम कोणते भारतीय राज्य आयोजित करत आहे? बिमस्टेक चा युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे शहरामध्ये आयोजित केला जात आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मुंबई पुणे येथे पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रम जो आहे तर तो आयोजित केलेला आहे. युवा सहभाग आणि नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन जाळ्याच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य बळकट करणं हे याचं उद्दिष्ट आहे. बिमस्टेकचा फुलफॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. याची स्थापना 6 जून 1997 मध्ये झाली होती. मुख्यालय ढाका बांगलादेशमध्ये आहे. सदस्य देश 7 आहे, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, चीन आणि अमेरिकेनंतर कोणता देश जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनला आहे? तर आपण जर बघितलं तर अमेरिका आणि चायना नंतर चायना जगातील सगळ्यात मोठं मेट्रो नेटवर्क आहे. 2 नंबरला अमेरिकेचं आहे आणि भारत आता मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. भारत लवकरच मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत अमेरिकेला सुद्धा मागे टाकणार आहे मित्रांनो. तर 1143 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क जे आहे ते आता आपल्या भारतामध्ये बघायला मिळतं, जे चीन अमेरिकेनंतर तिसरं जगामध्ये सगळ्यात मोठं मेट्रो नेटवर्क आहे. अलीकडे दिल्लीमध्ये नवीन मेट्रो महामार्गाचं उद्घाटन केलं होतं आणि ते आपण कव्हर केलं होतं. ठीक आहे. तर त्यावेळी ही मेट्रो नेटवर्कमध्ये जे काही आपलं मेट्रो नेटवर्क जे आहे ते वाढलेलं आहे आणि आता 1143 किलोमीटरवर जाऊन पोहोचलेलं आहे. ऑलरेडी आपण ते कव्हर केलं होतं.
की दिल्लीमध्ये काही गोष्टींचं उद्घाटन करण्यात आलं होतं, काही महामार्गांचं. आता ते महामार्ग वगैरे माहीत असणं गरजेचं नाही, म्हणजे ते मेट्रोचे मार्ग माहीत असणं काही गरजेचं नाही आपल्याला. पुढे जाऊया. 10वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांना किती आठवड्याची प्रसूती रजा देण्याचे आदेश दिले? तर बघा, आपण जर बघितलं तर प्रसूती रजा जी आहे ती 12 आठवड्याची असते. 12 आठवडे, 12 आठवड्याची काय असते? तर प्रसूती रजा असते. मित्रांनो समजून घ्या की पहिले कसं होतं, पहिले एक रूल होता की एखाद्या महिलेने 3 महिन्यापेक्षा कमी वयाचं जर बाळ दत्तक घेतलं तर तिला ही 12 आठवड्याची प्रसूती रजा मिळायची. पण त्यापेक्षा वयाने जास्त असलेलं बाळ जर दत्तक घेतलं तर आपण जर बघितलं प्रसूती रजा मिळत नव्हती. पण आता समजून घ्या, 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं जरी बाळ एखाद्या महिलेने दत्तक घेतलं तरी पण तिला आता ही प्रसूती रजा जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे ही 3 महिन्याची अट जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता काढून टाकलेली आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 14 काय म्हणतं? कायद्यासमोर सगळे समान आहे. म्हणजे 3 महिन्याची अट जी आहे ती या तत्वाच्या विरोधात आहे, म्हणून ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आता दत्तक मातांना मग ते 3 महिन्याचं बाळ दत्तक घेऊया किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिन्याचं बाळ दत्तक घेऊ द्या, त्यांच्यासाठी 12 आठवडे रजा मिळणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांसाठी असलेल्या प्रसूती रजेची वयोमर्यादा जी पहिले आपण जर बघितलं तर 3 महिन्यासाठी जी काही वयोमर्यादा होती ती आता रद्द केलेली आहे. आणि तुम्ही किती महिन्याचं बाळ दत्तक घ्या, तुम्हाला प्रसूती रजा जी आहे ती मिळणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. कलम 14 ला इथं सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरून या कलमानुसार निकाल जो आहे तो दिलेला आहे. 11वा प्रश्न आहे, भारताने मार्च 2026 मध्ये स्वदेशी फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टमची यशस्वी चाचणी कुठे केली? तर आपण जर बघितलं तर हे फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टम काय असतं, तर वाऱ्याची अचूक दिशा, त्याचा वेग किती आहे किती नाही याची माहिती जी आहे ती या उपकरणाच्या साहाय्याने मिळते. आणि स्वदेशी उपकरण आपण बनवलेला आहे, आपल्या देशात बनवलेला आहे आणि त्याची यशस्वी चाचणी मुत्तम किनारा तामिळनाडूमध्ये घेण्यात आलेली आहे. मित्रांनो हे कुणी बनवलेले? तर नॉइट म्हणजे भारतीय राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने याला डेव्हलप जे आहे ते केलेलं आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026 पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप मध्ये भारताचा क्रमांक 4था आहे. भारताने या स्पर्धेमध्ये 5 पदकं जिंकलेली आहे. त्यामध्ये 1 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 1 जे आहे कांस्य पदक आहे. या बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप मध्ये उझबेकिस्तान पहिल्या क्रमांकावर 11 पदकांसह, कझाकिस्तान दुसऱ्या कक्रमांकावर 11 पदकासह. उझबेकिस्तान पहिल्या क्रमांकावर का मग 11 पदक आहे? दोघांचे गोल्ड मेडल सेम आहे, पण उझबेकिस्तानचे सिल्वर मेडल जास्त आहे कझाकिस्तानपेक्षा, म्हणून तो पहिल्या क्रमांकावर आहे. USA 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो, भारत जो आहे तो 4थ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो आपण जर बघितलं तर भारताने जी काही पदकं जिंकलेली आहे तर चंद्रका पुजारी या महिलांच्या गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये हिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर 3 आपल्याला सिल्वर मेडल मिळालेले आहे, ज्यामध्ये गुंजन 48 किलो वजनी गटात, जॉयश्री 54 किलो वजनी गटात आणि आंबेकर मितेही 50 किलो वजनी गटामध्ये यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. आणि राधामणी लोंगजम यांनी 57 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. अशी भारताने 5 पदकं इथे जिंकलेली आहे. पुढे जाऊया. 13वा प्रश्न, कोणत्या राज्याने मार्च 2026 मध्ये धोलेरा इथून आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली? तर गुजरातने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वीपणे चाचणी जी आहे ती धोलेरा या ठिकाणावरून केलेली आहे. अहमदाबाद स्थित स्टार्टअप आहे ओम स्पेस रॉकेट अँड एक्सप्लोरेशन. तर याने विकसित केलेले हे रॉकेट धोलेरा जवळील बावलियारी येथून प्रक्षेपित करण्यात आलं. हे एक उपकक्षीय रॉकेट आहे जे सुमारे 3 किलोमीटर उंचीवर पोहोचलेलं आहे. 14वा प्रश्न आहे, कुसुनपूर गाव कोणत्या राज्याचं पहिलं स्मार्ट गाव बनणार आहे? तर कुसुनपूर गाव जे आहे ते ओडिशा मधील आहे आणि ते ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट गाव बनणार आहे. आपण जर बघितलं तर ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील कुसुनपूर गाव जे आहे ते राज्यातील पहिले स्मार्ट गाव बनणार आहे. हा उपक्रम वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR तंत्रज्ञान आधारित ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरू केला आहे. ग्रामीण जीवन आणि शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून एक आत्मनिर्भर आणि शाश्वत प्रारूप तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. 15वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह आणि जम्मू काश्मीर मधील कोणत्या ठिकाणी 100 कोटी रुपयाचा इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क उभारण्यास मंजुरी दिली? तर मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी जम्मू काश्मीर मधील कोकरनाग आणि अनंतनाग या ठिकाणी जर बघितलं तर 100 कोटी रुपयांचा इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क उभारण्यास मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे.
तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांनी अनंतनाग आणि कोकरनाग या ठिकाणी 100 कोटी रुपयाचा ॲक्वा पार्क उभारण्याला मंजुरी दिली. हे उद्यान थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देईल, माशाचं उत्पादन वाढवेल, रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर परत एकदा ऑफरची तुम्हाला माहिती कळालीच असेल, पण जाता जाता परत एकदा यामध्ये तुम्ही जानेवारीचं जे काही आपलं मासिक आहे, फेब्रुवारीचं मासिक आहे, त्यावर पण हे कुपन कोड अप्लाय करू शकता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांना किती आठवड्याची प्रसूती रजा देण्याचे आदेश दिलेले आहे हे तुम्हाला सांगायचे. नॅशनल आपण जर बघितलं तर कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण झालेले, नारळ उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता आदेश आलेला आहे याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. आय होप आजचं सेशन आवडलं असेल. सेशन जर आवडलं असेल तर आजच्या या सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.